हा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट लेवल इंग्लिश बोलायला शिकवणार आहे, कारण आज आपण करणार आहोत रिपीट आफ्टर मी ॲडव्हान्स सेंटेन्सेसची प्रॅक्टिस, ज्यामुळे तुमचं इंग्लिश बोलणं होईल फ्लुएंट, स्मार्ट आणि नॅचरल. फक्त ऐकायचं नाही आहे, तर तुम्ही ॲक्च्युली रिपीट करायचं आहे. म्हणजे सेंटेन्स बोलून झालं ना की मी पॉज घेणार आहे आणि त्या पॉजमध्ये तुम्ही ते वाक्य मोठ्यांदी म्हणायचं आहे, मनातल्या मनात स्क्रीनवर वाचायचं नाही आहे, तर ॲक्च्युली मोठ्यांदी म्हणायचं आहे. तुमच्या तोंडून शब्द फुटले पाहिजेत आणि बघा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. रादर हा व्हिडिओ झाल्यावर ना तुम्ही जर मी सांगते तसं प्रॅक्टिस केली, तुम्हाला जाणवेल की अच्छा हो मला सुद्धा येतं इंग्लिश बोलायला. कारण बऱ्याच जण बोलायला कोणी नसतं, वातावरण तसं नसतं, फ्रेंड्ससोबत बोलू शकत नाही, मज्जा आपली उडवतात, आपण घाबरतो, ऑफिसमध्ये बोलत नाही आपण कारण चुकलं तर काय आपल्याला हसतील, बरेच आपल्याला इश्यूज असतात. त्यासाठी आजचा असा हा व्हिडिओ आहे की तुम्ही माझ्या मागून फक्त वाक्य रिपीट करायचं आहे. ओके, अगदी मोठ्यांदी पूर्ण घराला किंवा तुम्ही जिकडे कुठे आहात त्यांना ऐकायला जाईल असं नको, पण म्हणजे तुम्हाला तरी कळू दे की तुम्ही मोठ्यांदी म्हणताय. म्हणजे जसं की एवढ्या जरी तुम्ही एकदम असं छोट्याशा टोनमध्ये बोललात, रिपीट केलं तरी चालेल, मोठ्यांदा बोलायची गरज नाही आहे. ठीक आहे, डन. चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. रिपीट आफ्टर मी. मला माझं मत ठामपणे मांडायचं आहे. आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय ओपिनियन फर्मली. आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय ओपिनियन फर्मली. मी पॉज घेतलाय, तुम्ही बोला आता. बोलात? ओके, पुढचं सेंटेन्स बघूया. हे तितकं सोपं नाही जितकं वाटतंय. इट इज नॉट ॲज सिम्पल ॲज इट सीम्स. इट इज नॉट ॲज सिम्पल ॲज इट सीम्स. ओके, समजलं तुम्हाला? असा पॉज असणार आहे आणि तुम्ही रिपीट करायचं आहे ते वाक्य. मनातल्या मनात प्लीज वाचू नका, नाही तर काहीच फायदा होणार नाही आहे व्हिडिओचा. ओके, ॲक्च्युअलमध्ये रिपीट करा. ऑल राईट, लेट्स मूव्ह अहेड. आपण हे मुद्दाम दुर्लक्ष करतोय का? आर वी डेलिबरेटली इग्नोरिंग दिस? आर वी डेलिबरेटली इग्नोरिंग दिस? मी त्याच्या जागी असतो ना तर मी वेगळं केलं असतं. इफ आय वर इन हिज प्लेस आय वुड हॅव डन इट डिफरंटली. इफ आय वर इन हिज प्लेस आय वुड हॅव डन इट डिफरंटली. करेक्ट. मला वाटतं हे खूप विचारपूर्वक पाऊल आहे. आय थिंक इट इज अ वेल थॉट आउट मूव्ह. आय थिंक इट इज अ वेल थॉट आउट मूव्ह. या गोष्टीचा खोलात जाऊन विचार करणं गरजेचं आहे. इट्स इम्पॉर्टंट टू रिफ्लेक्ट डीपली ऑन दिस मॅटर. It's important to reflect deeply on this matter. प्रत्येक निर्णयाला काही ना काही परिणाम असतो. Every decision comes with consequences. Every decision comes with consequences. मी ते शब्दशः घेतलं नाही. I didn't take it literally. I didn't take it literally. आपण फारच प्रतिक्रिया देत आहोत बरं का. We are overreacting. We are overreacting. त्यांनी मुद्दा मांडला पण त्याचं स्पष्टीकरण नव्हतं. He raised a point but did not justify it. He raised a point but did not justify it. कल्पना छान आहे पण अंमलात आणणं जरा कठीण आहे. द आयडिया इज ग्रेट बट हार्ड टू इम्प्लिमेंट. द आयडिया इज ग्रेट बट हार्ड टू इम्प्लिमेंट. मला हे समजायला वेळ लागला. इट टुक मी अ वाईल टू अंडरस्टँड दिस. इट टुक मी अ वाईल टू अंडरस्टँड दिस.
मंडळी, अशीच वाक्य तुम्ही रोज शिकत असाल आणि तरीही तुम्हाला वाटत असेल की अरे माझे इंग्लिश सुधारतंय, पण अजूनही ना बोलण्यात तो फ्लो येत नाहीये. समोरचा व्यक्ती काय बोलतंय हे तुम्हाला समजतंय, पण जेव्हा ॲक्च्युली बोलायची वेळ येते तेव्हा बोलता येत नाही, शब्द आठवत नाहीत. तर माझा एक खास स्पोकन इंग्लिश कोर्स तुमच्यासाठी तयार आहे. घर बसल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्हाला शिकता येणार आहे. मराठीतून शिकवलेलं आहे, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. रोजच्या इंग्लिशसाठी इंटरॅक्टिव्ह धडे आहेत, टेस्ट आहेत, PDF नोट्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 वर्षाचा पूर्ण ॲक्सेस तुम्हाला मिळतो, प्लस सर्टिफिकेटसुद्धा मिळतं. आत्तापर्यंत हजारो लोक कोर्समुळे आज कॉन्फिडेंट इंग्लिश बोलायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे किती फी आहे, सिलॅबस काय आहे, कसा असणार आहे, डेमो लेसन तुम्हाला फ्रीमध्ये बघता येणार आहे, हे सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ती क्लिक केल्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्याच्यामुळे आजच पहा आणि तुम्हीसुद्धा इंग्रजी बोलायला सुरुवात करा अगदी फ्लुएंटली. बघा, इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल किंवा काही पण तुमचं लाईफमध्ये ना ध्येय असेल तर नक्की हा कोर्स चेकआउट करा, कारण एक स्ट्रक्चर्ड वेनी तुम्हाला मिळतं. कारण बऱ्याच वेळेला मला यूट्यूबवर कमेंट्स येतात की मॅडम पहिला धडा काय बघू, म्हणजे तुम्ही खूप व्हिडिओज केलेले आहेत पण आम्हाला एक स्ट्रक्चर्ड वे पाहिजे. तर तो एक स्ट्रक्चर्ड तुम्हाला पाथ मी त्या कोर्समध्ये दाखवलेला आहे. तर नक्की बघा, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वळूयात आपल्या व्हिडिओकडे. पुन्हा एकदा वाक्य म्हणते ते रिपीट करा. त्या प्रसंगी मी बोलणं टाळलं. I chose to remain silent on that occasion. I chose to remain silent on that occasion. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. There was confidence in his voice. There was confidence in his voice. आपण एखादी गोष्ट गृहीत धरत आहोत. We are making an assumption. We are making an assumption. त्या विषयावर माझं अजून मत तयार झालेलं नाही. I haven't formed an opinion on that yet. I haven't formed an opinion on that yet. कृपया मुद्द्याच्या गोष्टी करा. प्लीज स्टिक टू द पॉइंट. प्लीज स्टिक टू द पॉइंट. मी त्याचं समर्थन करू शकत नाही. आय कांट जस्टिफाय हिज ॲक्शन्स. आय कांट जस्टिफाय हिज ॲक्शन्स. यावर चर्चा करणं अपरिहार्य आहे. इट इज नेसेसरी टू हॅव अ डिस्कशन ऑन दिस. इट इज नेसेसरी टू हॅव अ डिस्कशन ऑन दिस. त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. दॅट्स अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. दॅट्स अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आपण सतत तक्रार करत राहिलो ना तर समाधान कधीच मिळणार नाही. इफ वी कीप कंप्लेनिंग वी विल नेव्हर बी सॅटिस्फाईड. इफ वी कीप कंप्लेनिंग वी विल नेव्हर बी सॅटिस्फाईड. करेक्ट. मला वाटतं आपण विषयांतर करत आहोत. आय थिंक वी आर डिव्हिएटिंग फ्रॉम द टॉपिक. आय थिंक वी आर डिव्हिएटिंग फ्रॉम द टॉपिक. त्याने मुद्दाम वेळ वाया घालवला. ही वेस्टेड टाइम ऑन पर्पज. ही वेस्टेड टाइम ऑन पर्पज. ही फक्त तात्पुरती अडचण आहे. इट इज जस्ट अ टेम्पररी ऑब्स्टॅकल. इट इज जस्ट अ टेम्पररी ऑब्स्टॅकल. माझा हेतू कोणालाही दुखवण्याचा नव्हता. माय इंटेन्शन वॉज नॉट टू हर्ट एनीवन. माय इंटेन्शन वॉज नॉट टू हर्ट एनीवन. कृती शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. इट इज नॉट राईट टू इग्नोर सच थिंग्स. इट इज नॉट राईट टू इग्नोर सच थिंग्स.
आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड. वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड. मला वाटतं आपण हा निर्णय थोडा उशिरा घेतला. आय थिंक वी टूक दिस डिसिजन अ लिटिल टू लेट. आय थिंक वी टूक दिस डिसिजन अ लिटिल टू लेट. ही कल्पना आकर्षक वाटते, पण वास्तव ना वेगळं आहे. द आयडिया साऊंड्स अपीलिंग बट रियालिटी इज डिफरंट. द आयडिया साऊंड्स अपीलिंग बट रियालिटी इज डिफरंट. माझ्या मते संयम ठेवणं हेच चांगलं आहे. इन माय ओपिनियन स्टेईंग काम इज बेटर. इन माय ओपिनियन स्टेईंग काम इज बेटर. ही चर्चा खूप उपयुक्त होती. दिस डिस्कशन वॉज व्हेरी इन्साइटफुल. दिस डिस्कशन वॉज व्हेरी इन्साइटफुल. आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. We can think from different angles. We can think from different angles. शेवटी निर्णय तुमचाच आहे. Ultimately the decision is yours. Ultimately the decision is yours. मला तिथे उपस्थित राहणं अशक्य होतं. It was impossible for me to be present there. It was impossible for me to be present there. तू जे बोललास ते मी मनापासून घेतलं. आय टूक व्हॉट यू सेड टू हार्ट. आय टूक व्हॉट यू सेड टू हार्ट. मी शक्य तितकं प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला. आय ट्राय टू बी ॲज ऑनेस्ट ॲज पॉसिबल. आय ट्राय टू बी ॲज ऑनेस्ट ॲज पॉसिबल. आपण एखाद्याच्या दृष्टिकोनातून बघणं शिकायला हवं. वी नीड टू लर्न टू सी थिंग्स फ्रॉम समवन एल्सेस पर्स्पेक्टिव्ह. वी नीड टू लर्न टू सी थिंग्स फ्रॉम समवन एल्सेस पर्स्पेक्टिव्ह. यावर तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. This needs immediate attention. This needs immediate attention. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. I don't completely trust him. I don't completely trust him. त्याने गोष्टी जास्त गुंतागुंतीच्या केल्या. He made things unnecessarily complicated. He made things unnecessarily complicated. मी त्या गोष्टीकडे फार गांभीर्याने पाहिलं नाही. I didn't take that matter very seriously. I didn't take that matter very seriously. काही वेळा शांत राहणं हेच योग्य असतं. Sometimes staying silent is the wisest choice. Sometimes staying silent is the wisest choice. मला असं वाटतं की आपल्याला पुन्हा विचार करायला हवा. आय फील लाईक वी नीड टू रिकन्सिडर. आय फील लाईक वी नीड टू रिकन्सिडर. तर मंडळी, आय होप तुम्ही ही वाक्य ॲक्च्युली माझ्या मागून म्हटली आहेत, कारण थोडा तरी आपला कॉन्फिडन्स वाढतो. आय होप या व्हिडिओमधून थोडेफार काही नवीन शब्द, नवीन वाक्य, नवीन अर्थ तुम्हाला शिकायला मिळाले. काय काय नवीन शिकलात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा सांगते, तर तुम्ही खरंच सिरियस असाल इंग्लिश शिकण्याबाबत, तुम्हाला काहीतरी एक ध्येय आहे की बाबा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, तुम्ही जर पेरेंट असाल तर पेरेंट टीचर्स मीटिंगमध्ये जाऊन आम्हाला इंग्लिश बोलायचं आहे, जे काही तुमचं ध्येय आहे, पण तुम्ही सिरियस आहात इंग्लिश शिकण्याबाबत, तर कोर्समध्ये काय काय आहे, कोर्स कसा आहे, सिलेबस काय आहे, एकदा नक्की बघा आणि ॲक्च्युली तो कोर्स करा.
खूप सोप्या भाषेत शिकवलेला आहे. अगदी स्ट्रक्चर्ड वेनी मराठी माणसांसाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. त्याच्यामुळे कोर्स नक्की करा. तुम्हाला नक्की इंग्लिश बोलता येईल. बेसिकपासून आहे, म्हणजे अगदी मी एकदम ॲडव्हान्स सुरू केलं आहे असं पण नाही, अगदी बेसिकपासून इंग्लिश सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की कोर्सची माहिती जाणून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर सगळी माहिती आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.